नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वर्षभरापूर्वी मुंबईत आलेल्या टोरिस या विदेशी कंपनीने जवळपास 1.25 लाख भारतीयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या कंपनीने ज्वेलरी आणि डायमंड विक्रीच्या नावाखाली गुंतवणूक करणाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला 6% व्याज असे एकूण 52 आठवडे व्याज देण्याचे आमिष दाखवून जवळपास 1.25 लाख गुंतवणूकदारांची हजारो कोटींची फसवणूक केली आहे। कमी काळात जास्त पैसा कमवायचा या लालसेने गुंतवणूकदार अशा योजनांकडे आकर्षित होतात आणि तिथेच फसतात। ज्या महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली त्याच महाराष्ट्रात सहकाराला सहकार तत्वाला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार घडताना दिसतात। चीट फंडमध्ये मोठी आमिषे दाखवली जातात। मुळात चीट फंडमधील गुंतवणुकीला कोणतीही हमी नसते। यापूर्वीही असे घोटाळे समोर आले आहेत। 2008 मध्ये रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड चीट फंड घोटाळा, 2013 मध्ये शारदा समूह आर्थिक घोटाळा प्रकरण, 2022 मध्ये एजान्स चीट फंड घोटाळा प्रकरण, ऑगस्ट 2023 मध्ये उरण चीट फंड घोटाळा प्रकरण, डिसेंबर 2023 मध्ये समृद्ध जीवन चीट फंड घोटाळा प्रकरण या आणि अशा अनेक कंपन्यांनी भारतीयांना अनेक कोटींचा गंडा घातला आहे। नियमानुसार परदेशी नागरिकांना भारतामध्ये कंपनी स्थापन करण्यासाठी भारतीय संचालक असणं गरजेचं असतं। त्यामुळे मुंबईत आधार कार्ड ऑपरेटर असणाऱ्या सर्वेश सुर्वे याला महिना 22,000 वेतन देत संचालक म्हणून नेमण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईसह दादर, सानपाडा, मीरा रोड, कांदिवली, कल्याण, ग्रँड रोड अशा एकूण 6 शाखा या कंपनीच्या या परिसरांमध्ये आहेत। कंपनीने लोकांना भुरळ घालण्यासाठी चकचकीत सेमिनार्स घेतले। त्यांनी सांगितलं की सोने चांदी आणि मोईसॅनाइड स्टोनवरती गुंतवणूक केल्यास तुम्हाला दुप्पट रिटर्न मिळेल। एवढंच नाही तर एका आठवड्याला पैसे मिळण्याचं वचनही दिलं। गेल्या वर्षभरापासून मुंबईतील अनेक भागात ही योजना सुरू होती। डिसेंबरपर्यंत काही गुंतवणूकदारांना नियमित पैसे मिळत होते। मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून गुंतवणूकदारांना हप्ता मिळणं बंद झालं होतं। सध्या गुंतवणूकदार मूळ रक्कम मिळावी याची मागणी करत आहेत। अनेक जण तर आम्हाला व्याज नको, आमची रक्कम परत करा असे म्हणत आहेत। पोलिसांनी आणि क्राईम ब्रांचनं तपास सुरू केला आहे, पण लोकांना न्याय मिळेल का हा प्रश्न मोठा आहे। अशा फसव्या स्कीमपासून सावध राहा। कोणतीही गुंतवणूक करण्याआधी त्याची पूर्ण माहिती घ्या आणि मगच गुंतवणूक करा। आशा आहे की गुंतवणूकदारांना न्याय मिळेल आणि त्यांच्या कष्टाचा पैसा परत मिळेल। अशा घोटाळ्यांबद्दल जागरूक राहणं आणि इतरांनाही सावध करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। धन्यवाद।